परप्रांतीय व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी जमलेली ही विराट गर्दी। ही गर्दी होण्याआधीच सरकारला धडकी भरली। त्यामुळेच मोर्चापूर्वीच अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या। मराठी एकीकरण समिती आणि समविचारी पक्षांनी मराठी अस्मितेसाठी मोर्चाची हाक दिली आणि पोलिसांनी दबावतंत्र वापरत मध्यरात्री 1:30 वाजता महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष अक्षय गोवर्धन यांना तर पहाटे 3:30 वाजता मनसे नेते अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं। प्रशासन एवढ्यावरच थांबलं नाही, तर त्यांनी संदीप देशपांडे यांना नोटीस पाठवली। तर दुसरीकडे क्रांती चौक ते मीरा रोड रेल्वे स्थानकापर्यंत काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी निघालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांची 9:15 वाजताच धरपकड सुरू झाली आणि मराठी भाषिकांच्या संतापाचा भडका उडाला। यानंतर पोलिसांनी अत्यंत अमानुषपणे मराठी नागरिकांना मिळेल त्या गाड्यांमध्ये कोंबलं। त्यानंतर मराठी माणूस इरेला पेटला। कार्यकर्त्यांच्या धरपकडीनंतर गनिमी कावा करत मनसे नेते थेट मोर्चाच्या ठिकाणी दाखल झाले। मात्र मराठी भाषिकांचा आक्रमकपणा पाहून अखेर सरकार नरमलं आणि दुपारी 12:30 वाजता मोर्चाला परवानगी देण्यात आली। तर या मोर्चात अभिजित पानसे, ठाकरे गटाचे राजन विचारे, विनोद घोसाळकर ही सहभागी झाले। लक्षात ठेवा, ज्या मराठी माणसाने तुला महापौर म्हणून तुम्हाला याचं नेतृत्व करायची संधी दिली, तुमच्या राजकीय दरवाजे खुलले, तीच मराठी माणसं तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा मी नरेंद्र मोदींना इशारा देतो। मात्र मराठी भाषिकांचा संताप काही कमी व्हायला तयार नव्हता। त्यामुळे अखेर दुपारी 1:30 वाजता मीरा भाईंदर पोलीस आयुक्तांनी अविनाश जाधव यांच्यासह ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडून दिल्याची माहिती दिली। यानंतर 2:30 वाजता अविनाश जाधव यांच्यासह मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते मोर्चाच्या ठिकाणी दाखल झाले आणि एकच जल्लोष करण्यात आला। त्यानंतर मोर्चा संपल्याची घोषणा करण्यात आली। हा विराट मोर्चा परप्रांतीयांच्या मोर्चाला प्रत्युत्तर नाही, तर मराठी द्रष्ट्यांना थेट इशाराच आहे। त्यामुळे मराठी भाषा आणि मराठी माणसाविरोधात कागाळी करणाऱ्यांनी यातून बोध घ्यायला हवा। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।